आपण सर्वांचे बापू वाळका न्यूजमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आणि आज तारीख 22 धर्मापुरी येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा यांचे स्वागत करीतात। आणि तुम्ही ते स्वागत कशा प्रकारे आपल्या माईकमध्ये अनाउन्स केला आणि परिसर स्वच्छ केला आहे आणि मंदिरातला पण संपूर्ण परिसर स्वच्छ करून संपूर्ण गावामध्ये आम्ही दिंडीचे आयोजन केलं आणि दिंडीच्या द्वारे संपूर्ण गावाला रामाच्या प्रतिष्ठेचा मान म्हणून संपूर्ण आणि संपूर्ण गाव मॅडम मी पहिल्यांदा तुमचा परिचय विचारते। माझे संपूर्ण नाव सुवर्ण यादवराव आता विकसित संकल्प यात्रेतून गेलेली आहे आणि त्या संकल्प यात्रेचा एकच आहे महिलांना उज्ज्वला गॅसची मोदी प्लस योजना आणि ज्या घरकुलाची योजना आहे हे आपल्या गावातील कुटुंबातील संपूर्ण घराघरामध्ये ज्या मोदीच्या योजना आहेत त्या खरोखर आपल्या ह्या योजनांचा गावातील लोकांना माहिती आहे का आणि माहिती नसेल तर त्या विकसित संकल्प यात्रेतून संपूर्ण गावाला माहिती व्हावी याच्यासाठी त्यांचा तो संकल्प आहे। आणि या धर्मापुरीमध्ये तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून तुम्ही उपस्थित आहात, आता पण आहात। त्यात तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही उपस्थित आहात? 1 वर्ष मला सरपंच झाली तेव्हापासून आज जानेवारी 9ला 1 वर्ष पूर्ण। आणि तुम्ही एक महिला सरपंचात तुम्ही महिला भगिनींना काय आव्हान करता? मी महिला सरपंच आहे आणि माझ्या ह्या छोट्यासाई गाव आहे, पण माझ्या ह्या भगिनींना जेव्हा जेव्हा कुठलाही कार्यक्रम असो काही विकास कामं करायचे असले तर मी जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा तेव्हा त्या माझ्या साथीला उपस्थित होतात। आता आपण सरपंच यांच्याशी माहिती घेऊया। सर तुमचे परिचय? माझे नाव नितेश मिनरा संदे, पद ग्रामपंचायत उपसरपंच धर्मापुरी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। आणि आज तारीख 22 आजच्या दिवशी प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये सुरू करण्यात आले, तर तुम्ही धर्मापुरीमध्ये काय योजना म्हणजे केली? आज भारत विकसित संकल्प यांचा रथ सकाळी लवकरच पोहोचला आमच्या गावात। त्यांचा नियोजन होता की आम्हाला त्यांनी 1 वाजता टायमिंग दिला होता, त्याच्यामुळे ते अगोदरच येऊन पोहोचले। त्याच्यामुळे आम्हाला थोडी घाई करावी लागली। सकाळी आमची प्रभात फेरी होती, त्याच्यानंतर आम्ही लगेच हा कार्यक्रमाला सुरुवात केली। आणि आमच्या चॅनलमधून तुम्हाला लोक जनतेला काय आवाहन करणार? जसं की आता प्राण प्रतिष्ठा वगैरे तुम्ही काय सुद्धा? प्रथमतः अयोध्याचा आज उद्घाटन असल्यामुळे त्यांना अयोध्याच्या या संकल्पाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता आमच्या गावामध्ये आमच्या ग्रामपंचायततर्फे आम्ही काही कार्यक्रम राबवलेले आहेत, त्याच्यामध्ये सायंकाळी कलशयात्रा वगैरे घेणार आहोत, काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, बाया मंडळीचं संपूर्ण विकसित कार्य दिसत आहे। आणि काल आम्ही इथं धर्मापुरी येथे आम्ही आलो तर बघितलंय, आता आपण इथं होतो तर गावातील पूर्ण सदस्य गण आणि बाहेरील गावातील सदस्य सुद्धा आलेले होते। नमस्कार।